नमस्कार. आजचं बातमीपत्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण. आजचं बातमीपत्र धाराशिवमध्ये शेतकऱ्यांसाठी श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव दिनांक 19/1/2024 वार शुक्रवार. या कृषी महोत्सवामध्ये शेती विभागातील सर्व वस्तू उपस्थित होत्या. खाद्यपदार्थांचे भव्य स्टॉल लावण्यात आले होते. त्याचबरोबर महिला बचत गटाने देखील सुद्धा आपले स्टॉल लावण्यात आले होते. या कृषी महोत्सवाला अवश्य भेट द्या. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी. या श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाला अवश्य भेट द्या. यामध्ये शेती उपयोगातील सर्व वस्तू किंवा शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू उपस्थित आहेत. त्यामुळे या श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
नाव सांगा. माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक, हा. मंगसुळी, कागड तालुका, बेळगाव जिल्हा. हां, कितीला मागितलं आतापर्यंत तुम्हाला? मला 1.5 कोटी मागितली कंपनीवाली. 1.5 कोटीला? होय, सिमेंट काढायला कंपनीला मागितले. ह्याचं वजन किती आहे? वजन 2 टन आहे, जरा कमी. 2 टन? होय, हा. वजन आहे. आणि किती वर्षाचं आहे? ही 6 वर्षाचं आहे. हां तिला दररोज खाते बघा 15 लिटर दूध पाहिजे. हां 2-3 किलो सफरचंद आहे. बरं. आणि 3 किलो पेंड, हा. 2-3 किलो आट्टा. हां, दररोज 2000 खर्च आहे. ह्याचा रोजचा खर्च किती आहे? 2000 रुपये. हे सगळं खर्च पुरवतो का तुम्ही? पुढे आमची 50,000 म्हशी आहेत घरी. बरं बरं बरं. 200 लिटर दूध आहे आपलं. हां, आतापर्यंत किती जणांनी मागितलं तुम्हाला हे? ही कंपनीवाले माहिती हा. आम्हाला. हिला घेऊन या म्हणा ते पंजाबला. हां 2-3 कोटी लागते. हां हां, घरी मसरा आहे, पण आम्ही न्यायला नाही. बरं 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 बरं. आता ह्या जागी दुसरं कुठलं आहे का जनावर तुमच्याकडे? ही जे पोरगा आहे आता घरी, आहे का? बाहुबली म्हणाय त्याला 5 लाख मागणी आहे त्याला. बरं बरं बरं. हां हां होय, आता बाहेर काढले त्याला. हां हां. आताचं हे किती कृषी प्रदर्शन आहे याचं? ही 30 30वं का? आहे होय. बरं बरं. याला सांभाळतोय कोण कोण? आम्ही घरात सगळं सांभाळतो. असं आहे का? हॅलो, सगळं आहे ते. आणि हे केसरी पण पुरस्कार मिळाले आम्हाला. बरं बरं बरं. कुठला पुरस्कार मिळाला? माझं नाव दीपक लांडगे आहे आणि मी स्वयंशिक्षण प्रयोग ही सामाजिक संस्था आहे, त्या संस्थेचा जिल्हा प्रतिनिधी आहे. हा. संस्थेमार्फत आपण खास करून महिला सक्षमीकरणाचं काम करतोय. जी स्वयंशिक्षण प्रयोग संस्था आहे ही आपली 7 राज्यामध्ये काम करते. बरं. 7 राज्यामधून 30 जिल्ह्यामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये बेसिकली आपण महिला सक्षमीकरण असेल, महिलांना व्यावसायिकतेवर प्रशिक्षण असेल, त्याच्यासोबत सेंद्रिय शेतीची प्रशिक्षण असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. त्याच्यासोबतच आपण शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांना स्थापन करण्यासाठी मदत करतोय. त्याच्यामार्फतच आपण आता जो स्टॉल बघताय तो स्टॉल उभा केलेला आहे. त्या स्टॉल मध्ये जर बघता तुम्ही तर याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, त्याच्यानंतर मग त्यांनी कंपनीच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय गट याच्या माध्यमातून कुठले प्रोडक्ट किंवा काय काय योजना राबवलेल्या आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. जसं की बायोडायनामिक आहे, त्यानंतर गांडूळ खत आहे, त्यानंतर या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, दशपर्णी अर्क असेल. तर हे सगळं बघून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लोक त्याच्यापासून काहीतरी शिकावे किंवा महिला जागरूक व्हाव्या, यासाठी हा आपण आज स्टॉल इथं मांडलेला आहे. तसेच संस्थेमार्फत आपण अनेक उपक्रम दरवर्षी आपण राबवत असतो. पाठीमागच्या वर्षी आपण संस्थेमार्फत जे काय इनलेट आउटलेट आणि प्लास्टिक विरहित शेततळे होते ते शेतकऱ्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलेले होते. गेल्या वर्षी आपण 76 शेततळे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलेले आहेत. तर या वर्षी सुद्धा आपण तो प्रयत्न करतोय किंवा शेतकऱ्यांनी जी काय पाण्याची भूगर्भातील पाण्याची पातळी आहे ती वाढावी, त्याच्यासाठी शेतकऱ्याला खर्च कमी व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त इनलेट आउटलेट सहित शेततळी जे प्लास्टिक विरहित असावीत अशी शेततळी करावीत. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांमध्ये गावोगावी जाऊन मोबिलायझेशन आणि जागरूकता निर्माण करून शेततळी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्या नियम अटी काय आहेत का? त्याचा नियम अटी अशा आहेत की त्या शेतकऱ्यांना आस्तरीकरण केलं नाही पाहिजे. कारण काय होतं, आस्तरीकरण केलं तर जे प्लास्टिक शीटमुळे पाणी जे आहे तर ते जमिनीत जाणार नाही. बरोबर. सगळे शेतकरी काय करत आहेत किंवा पाणी उपसायचं बघत आहेत, परंतु जमिनीमध्ये पाणी भरण्यासाठी प्रयत्न कोणी करत नाहीत. बरोबर. आम्ही प्रयत्न करतो संस्थेच्या माध्यमातून की पाण्याची भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी अटी अशा आहेत की त्या शेतकऱ्यांना आस्तरीकरण करू नये, त्यांना इनलेट आउटलेट बसवावं आणि जे काय पाणी आहे तर त्या पाण्याचं संवर्धन करावं. तर शेततळ करायचं म्हणलं तर शेतकऱ्याला काय पैसे मोफत होते का तुमच्याकडे? नाही, मोफत वगैरे काय नाही. तर गेल्या वर्षी आपल्याकडे CSR होता तर तो आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिलं होतं. परंतु या वर्षी आपण काय करतोय की जी काही शासनाची शेततळे आहेत त्यांनाच आपण प्रोत्साहन देऊन आपण त्यांना नॉमिनल फीस 15 बाय 3 मीटरचं जर शेततळ असेल तर ते आपण खोदून देतोय. अगदी नॉमिनल फीस घेऊन जे 5,000 रुपये असणार आहे. बाहेर तुम्ही बघू शकता की एका तासाला 1800 तर 2200 रुपये 1 तास पोकलेंचा आहे. किती बाय किती स्थळ म्हणलं तुम्ही? 15 बाय 3 मीटर. त्याच्यानंतर 24 बाय 3 मीटरचे शेततळे आहेत, त्याला सुद्धा आपण प्रोत्साहन किंवा मग ते सुद्धा आपण संस्थेच्या माध्यमातून करून देऊ शकतो. त्याची फी किती असणार? त्याची 5,000 रुपये फीस असते. बरं. जर डिझेल वगैरे तुम्हीच टाकायचं, परंतु ते बाहेरची जे कॉस्टिंग आहे, बाहेरचं जर पोकलेन लावलं तुम्ही तर ते तुम्हाला तासावर पैसे घेणार आहे. परंतु आमच्याकडे संस्थेकडे पोकलेन आहेत तर ते पोकलेन फक्त आपण
शेततळ खांद्यापर्यंत 5,000 रुपये त्याच्याकडून फीस घेणार आहोत. फक्त? हा, त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि मशीन असणार आहे. बाकीचं डिझेल वगैरे शेतकऱ्यांना स्वतः भरायचं आहे. संपर्क नंबर सांगा तुमचा. माझा संपर्क नंबर आहे 9975 99 14 52. आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, कळंब, भूम, वाशी या 6 तालुक्यामध्ये आपण हे शेततळे देऊ शकतो. दुसऱ्या तालुक्यातील त्यांना करता येणार नाही का? नाही, उमरगा आणि परंडा या तालुक्यामध्ये आपण देऊ शकत नाही, कारण आपल्याला संस्थेला काही प्रोजेक्ट असतात ते त्याच गावामध्ये तालुक्यामध्ये राबवावे लागतात. ओके, धन्यवाद. पालघर, नाणार, सौंदर्य, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. माझ्या गटाचे नाव मुक्ताई स्वयंसहायता आहे. बरं, मी पहिल्यांदा 2021 पासून ह्या व्यवसायात आले होते. काय काय बनवता तुम्ही? मी हळद बनवते गावरान, हां, लाल मिरची पावडर बनवते, काळा मसाला बनवते, 21 प्रकारच्या शेवाय बनवते. बरं. जर ह्या वस्तू कुणाला पाहिजे असतील तर नंबर सांगा इकडून तुमचा, फोन नंबर. 9860 17 22 13. नंबर परत एकदा सांगा. 9860 17 22 13. धन्यवाद. मनसूर वसे, मी प्रेमा गोपालन प्रोड्युसर कंपनी याचे डायरेक्टर आहे. आणि आमच्या कंपनीमध्ये आम्ही गावरान अंडे, तसंच पशुखाद्य, नीम ऑइल, चाटण मीठ अशा प्रकारचे गावरान ह्याचे आणि म्हणजे महिलांना जे काय व्यवसाय आम्ही शेतकरी महिलांना
महिलांसाठी जो व्यवसाय जे सभासद आहेत त्यांना व्यवसाय शेतीपूर्वक व्यवसाय चालू करून देतो आणि त्यांचा माल आम्ही खरेदी करून विक्री करतो. संपर्क नंबर सांगा तुमचा. माझा संपर्क नंबर 9370101149. अजून एक सांगा नंबर. 9545 90 65 97. ओके, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव गोदावरी शिरसाट आहे. विजयलक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनीचे मी डायरेक्टर आहे. 2017मध्ये आम्ही कंपनी स्थापन केली. कंपनी पूर्ण महिलांचीच कंपनी आहे, कारण मराठवाड्यामध्ये पहिली महिलांची कंपनी आमची झाली आहे. बरोबर. आम्ही आपल्या जिल्ह्याच्या शेतीचा विचार करून शेतीमध्ये काय पिकतं, जसं कडधान्य आहे, बरोबर. मोहरी ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकतं, तर त्याचा विचार करून आम्ही हे डाळ प्रोसेस करून बरं. त्याच्यामध्ये विक्री करतो. तर एकतर शेतकऱ्यांनी जे काय आमच्या कंपनीचे सभासद आहेत, बरोबर. तर त्या कंपनीच्या सभासदांनी पिकवलेला माल. जे माल आहे तर तो माल आम्ही खरेदी करतो आणि त्याला प्रोसेस करून आम्ही विक्री करतो. त्याचं पॅकिंग आहे आणि त्याला मार्केटिंग पण आमची बऱ्यापैकी आहे. आम्ही बरे आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि बाहेर पण देतो. बरोबर. जवळपास आम्हाला मार्गदर्शन करणारी स्वयंशिक्षण प्रयोग संस्था आहे आणि संस्थेच्या अंतर्गत आम्ही 7 प्रोड्युसर कंपनी तयार केलेल्या आहेत, लातूर, बरोबर. सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये. हां. तर आम्हाला मार्केटिंग करण्याचं म्हणजे ज्या कंपनीकडे आमचा माल नाही तर त्या कंपनीकडून आम्ही खरेदी करतो. जसं प्रेमासाठी गोपालन कंपनी आहे, बरोबर. तर त्यांच्याकडे अंडे उत्पादक होतात, तर ते आम्ही खरेदी करतात आणि आमच्या डाळी त्या कंपनीला देतात. बरोबर. म्हणजे जे आमचं मार्केटिंग आहे तर आम्हाला इथंच मिळलं जातं. या जे तुमचे प्रोडक्ट जर कुणाला पाहिजे असतील तर तुमचा संपर्क नंबर सांगायचा. 9423 380 697. नंबर परत एकदा सांगा. 9423 380 697. ओके.
मी उमरगावरून सेलिब्रेटिंग फार्मर बसवराज जेवळे. हां, आमचे ऊसाच्या रसापासून बनवलेले प्रोडक्ट आहेत. कुठले कुठले? आता ऊसाचे रसापासून आपण चहा बनवता येते, हा. ऊसाच्या रसापासून कुल्फी बनवता येते, ऊसापासून गन्ना इमली चटणी. हां, आणि जिथं जिथं ऊसाच्या रसाचा म्हणजे जिथं जिथं साखर आणि पाण्याचा वापर करायचा त्याच्याऐवजी आपण ऊसाचा रस वापर करू शकतो. बरं. त्याच्याने काय होईल, जे साखर आपण ऑर्गॅनिक ह्याची रासायनिकची खावला हा. त्याच्याऐवजी आपण हे निसर्गाने जे साखर दिले आपल्या हा. ऊसाच्या स्वरूपात हा. त्याच्यापासून म्हणजे ते साखर आपल्याला वापरता येईल. हां हां हां. तर ह्याच्यामध्ये नंबर तुमचा सांगा करू सर, संपर्क नंबर. हा सर, एक काही वेळात म्हणजे ह्याची माहिती सांगतो सर. सांगा. ह्याच्यात ऊसाच्या रसात गवती हा. चहा, अद्रक, हा. परत गुळवेल, तुळशीचे पानं, थोडीशी गरम मसाल्याची पावडर टाकून हे बनवलेलं आहे. बरं. त्या चहाला पर्याय म्हणून आम्ही हा बघतोय. हा चहा आम्ही ग्रुपच्या मार्फत घराघरात पोहोचवण्याचा उद्देश आहे. एकदम क्वालिटी बादशाह आहे. हां, हा सर. तर माझा संपर्क नंबर आहे 9970 200 159. नंबर परत दिला सांगा. 9970 200 159.
प्रोडक्ट शेतकरी प्रोडक्ट कंपनीतून बोलते. माझं नाव कोमल बप्पा कांबळे, राहणार भवनवाडी, भूम तालुक्यामधून, जिल्हा धाराशिवमधून मी बोलते आहे. आमच्या कंपनीत शेतीपूरक व्यवसायामधून शेतीपूरक प्रोडक्ट तयार केलेले आहेत. कुठले कुठले प्रोडक्ट आहेत? काळं तिखट आहे, लाल मसाला आहे, पापड आहे, शेवई आहे, लोणचे आहे, लोणच्याचे सर्व प्रकार आहेत, चटणीचे सर्व प्रकार आहेत, तूप आहे. तर हे सगळे प्रोडक्ट आम्ही शेतीपूरक व्यवसायातून बनवलेले आहेत आणि ते आम्ही महिलांनी बनवलेले आहेत. सगळे प्रोडक्ट महिला बनवतात स्वतः आणि आमची कंपनी 7 राज्यात काम करते. बरं. स्वयं शिक्षण प्रयोग संस्था जी आहे ते 7 राज्यात काम करते आणि 2100 महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार देते ना, रोजगार देते. चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. महिलांना अगोदर ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग नंतर अभ्यासल काढली जाते. अभ्यासल झाल्यानंतर त्यांना ती अभ्यासल जिल्हास्तरीय स्तरावर किंवा तालुका स्तरावर नेली जाते. त्या महिलांना प्रोत्साहित केलं जातं. व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण महिलांना प्रोत्साहित केलं जातं. आमच्या कंपनीकडून आता सध्या 3000 महिला व्यावसायिक बनल्या आहेत. स्वतः कमावतात, स्वतः करतात. खूप चांगले प्रोडक्ट तयार करतात. जर हे प्रोडक्ट लोकांना जर पाहिजे असेल तर तुमचा संपर्क नंबर सांगा. आमच्याकडे सगळे प्रकारचे ऑनलाईन ही सगळे प्रोडक्ट मिळले जातील. नंबर सांगा. नंबर कुठला? 8830 नंबर परत एकदा सांगा. 8830 दुसरा पण एक आहे 74 99 64 31 71. ओके, या धन्यवाद. नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धाराशिवमध्ये कुठेही तुम्हाला हे प्रोडक्ट मिळू शकतात. इतर कंपन्यांच्या कपड्याचं आणि आमच्या कपड्यामध्ये काय फरक आहे हे छोटंसं मी तुम्हाला दाखवतो. आता हे 2 कस्टमर आहेत. एक माझ्याकडे क्षेत्रासाठी बुकिंगसाठी आलेले आहेत. त्यांना मी इतर कंपन्यांचा कपडा दाखवतो, ते फाडून दाखवतो आणि त्यानंतर माझ्या कपड्याचं मी डेमो दाखवतो, ते पण फाडून दाखवते. हां, फाटलं की. आता हा माझा कपडा आहे वॉटरशेड कंपनीचा. आता या कपड्याचं मी तुम्हाला हे दाखवतो मी डेमो. तेच व्यक्ती आहे, त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावायचा त्यांनी प्रयत्न करावा अशी मी त्याला विनंती करतो. आता दोघांनी मिळून फाडा कपडा. फाटतंय का? नाही पडत. हा, दोघांनी ताकद लावून फाटला का नाही? मी बिपिन शिवाजी रंगा, लोटस पॉली सर्व्हिसेस बार्शी, तिथं माझं स्वतःचं युनिट आहे. बरं. आणि त्या युनिटमध्ये मी सध्या वॉटरशील्ड नावाच्या कपड्याचं मी काम करतो. शेतकऱ्याचा अतिशय मजबूत कपडा आहे. त्याच्यामध्ये ह्या 2 क्वालिटीचा कपडा आपल्याकडे आहे. एक जनरल जे बाजारामध्ये कपडे मिळतात प्रत्येक कंपन्यांचे, त्या क्वालिटीचा हा एक कपडा आहे. त्याचा रेट साधारण 90-92 रुपयाच्या आसपास असतो. बरोबर. हा कपडा जो आहे तो नॉन टेरेबल कपडा आहे आणि त्या कपड्याची किंमत 98 रुपयापर्यंत आहे. आणि हा कपडा अतिशय मजबूत आहे. जर तुमच्या शेतामध्ये जर समजा कुत्र वगैरे पडलं तर हा कपडा तर 2 माणसांनी ओढला तरी फाटत नाही. कुत्र्या वगैरे जर पडलं, असे काही संकट आले तर ह्या केसमध्ये अजिबातही कुत्रे पडून डुक्कर पडून कपडा अजिबातही फाटणार नाही. कपड्याची काय वॉरंटी गॅरंटी आहे का? कपड्याची 5 वर्षाची वॉरंटी आहे. भविष्यामध्ये आम्ही 10 वर्षापर्यंत वॉरंटी न्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. बरोबर. त्या क्वालिटीचा आम्ही कपडा काढलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुमचा हे कपडा वापरलाय किंवा शेततळेला, तर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्याबद्दल? अतिशय चांगला कपडा आहे आणि लोक आमच्या कपड्यावर खूप खुश आहेत. आणि जॉईंटचं पण जो आम्ही क्वालिटी देतो जॉईंटची, साधारण 3 इंचाचा आमचा जॉईंट असतो. त्यामुळे पण कपड्याची अतिशय मजबूती वाढते कपड्याची त्याच्यामुळे. बरोबर. ज्या शेतकऱ्याने तुमचा कपडा वापरला गेलाय, बरोबर आहे का, तर त्या शेततळ्यामध्ये जर काय वेज पडलं म्हणा किंवा कुठं फाटलं तर त्याचं पॅकिंग तुम्ही कशा पद्धतीने कोण करतंय? जर समजा आफ्टर सेल सर्व्हिस हा जो प्रकार आहे त्यामध्ये आम्ही जोपर्यंत शेततळ्यामध्ये कपडा आहे, शेतकऱ्यामध्ये कपडा आहे, तोपर्यंत आम्ही फ्री सर्व्हिस देतो. हे मी
म्हणजे जबाबदारीने बोलतो आणि सांगतो की आम्ही जोपर्यंत कपडा आहे तोपर्यंत आम्ही सर्व्हिस फ्री देतो. कुठलेही आम्ही चार्जेस शेतकऱ्याला लावत नाही. सर्व्हिस फ्री. सर्व्हिस फ्री. तुमचं जे काय पाण्याच्या खाली असेल तुम्हाला पाणबुडेची सर्व्हिस घ्यावी लागते. बरोबर. पैसे पाणबुडेवाल्याला तुम्हाला द्यावं लागतं. बरोबर. पाण्याच्या वरची जी सर्व्हिस आहे ती पूर्णपणे आम्ही फ्री करून देतो. आमच्या कुठल्याही माणसाला तुम्ही सर्व्हिस चार्ज म्हणून आम्ही चार्ज असा लावत नाही. शेवटचा प्रश्न तुम्हाला, जे तुम्ही कपडा देताय तो कपडा शासकीय मान्यता त्या अनुदानात बसतो का? अनुदानामध्ये 11व्या नंबरला या ह्याचा उल्लेख केलेला आहे लिस्टमध्ये. एकूण 21-22 कंपन्या आहेत, त्यामध्ये 11व्या नंबरवर आमचा आहे. अरे वा. आणि माझ्या कपड्याचं लाईफ 15 ते 20 वर्ष डोळे झाकून आहे. कारण मी 15 वर्षापूर्वी टाकलेला कपडा अजूनही तसा आहे. त्याच्यामुळे खात्रीशीर सांगतो की माझ्या कपड्याचं लाईफ 15 ते 20 वर्ष आहे. आता सध्या तुम्ही जो कपडा देताय ग्राहकाला, शेतकऱ्याला, बरं का, तो कपडा जास्तीत जास्त आतापर्यंत कुठल्या भागात जास्त विक्री केला आणि शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय त्याच्याबद्दल? मी हा भाग आपल्या बार्शी भागामध्ये, उस्मानाबाद भागामध्ये, बरोबर, नगर भागामध्ये, नगरमध्ये स्पेशली श्रीगोंदा या भागामध्ये मी फार मोठ्या प्रमाणावर या कपड्याचं काम केलेलं आहे. ज्या शेतकऱ्याला अडचण आहे, ज्या शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे, जर फोन तुम्हाला केला गेला तर तुमचा तिथे माणूस जातो का? हो. 1 ते 2 दिवस, एखादा दिवस उशीर लागेल, पण त्यानंतर आमचा माणूस जायला आम्हाला अजिबात वेळ लागत नाही. जर शेतकऱ्याला तुमचा कागद लागला बरं का, किंवा तुमची माणसं लागली, तर त्यांच्यासाठी तुमचा संपर्क नंबर सांगा. माझा नंबर आहे 97 63 76 55 56. नंबर परत येतो सांगा. 97 63 76 55 56. शेतकऱ्यासाठी एकदम उत्तम प्रकारची माहिती दिलेली आहे. जर इतर शेतकऱ्याला जर संपर्क नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील विजयकुमार चिंतपुरे, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, आनंदनगर, उस्मानाबाद येथे कार्यरत आहे. आज तुळजाभवानी कृषी महोत्सव पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हॉलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांचे माहिती देण्यात येत आहे. योजना कुठल्या आहेत? नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत त्यामध्ये पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन, बरोबर, त्यानंतर शेळी पालन, त्यानंतर वराह पालन आणि वैरण विकास, अशा योजना आहेत. त्यामध्ये प्रत्येक योजनेसाठी 50% सबसिडी आहे. कुक्कुटपालनमध्ये 1000 कुक्कुट पक्ष्याचे संगोपन आणि त्यांच्यापासून देणारे अंडे याबद्दलचं कुक्कुटपालनाची योजना आहे. बरोबर, 50% अनुदान आहे. तसंच शेळीपालनमध्ये 100 शेळ्या प्लस 5 बोकड, 200 शेळ्या प्लस 10 बोकड, 300 शेळ्या प्लस 15 बोकड, 400 शेळ्या प्लस 20 बोकड आणि 500 शेळ्या प्लस 25 बोकड. सर, त्याला नियम अटी काय? त्याच्यामध्ये आपल्याला उद्यम मित्रा या साईटवरती जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बरोबर असेल तर, त्याच्यानंतर आपण अनुभव घेतलेलं प्रमाणपत्र, आधार कार्ड, त्यानंतर बँकेच्या पासबुकची जे बँकेचं अकाउंट असलेलं बरोबर अकाउंट
नंबर आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक DPR म्हणतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला अगोदरती गोळा करायच्या आहेत. उद्योग मित्र ह्या साईटवरती जाऊन आपल्याला ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर इतर शेतकऱ्याला जर माहिती कुठली पाहिजे असेल तर तुमचा संपर्क नंबर सांगा ऑफिसचा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय तसेच जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग या इथं आपण संपर्क साधू शकतो. नंबर सांगा की नंबर तुमचं सांगा वाटल्यास. 90 28 86 04 67. नंबर परत एकदा सांगा. 90 28 86 04 67. ओके, धन्यवाद. या नंबरला फोन केलं माहिती दिली जाईल. यस, माहिती आपल्याला दिली जाईल. धन्यवाद. त्याच्यासाठी परत अजून शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, वैरण विकास योजना, ई गोपाला, मुरघास या सर्व इतर योजनाही आहेत. तसंच अनुसूचित जाती जमातीसाठी प्रशिक्षण यांच्यासाठीच्याही योजना आपल्याकडे. ओके, धन्यवाद.
बदलला तर महाराष्ट्र. आज कोणतं आहे? हा? कोणतं वार आहे? आज शुक्रवार आहे ना. मीटिंग आहे. अलार्म चालू झाला. मीटिंग असेल शुक्रवार आणि बुधवारी मीटिंग असेल. नमस्कार, माझं नाव गोदावरी आहे आणि मी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेसोबत गेली 24 वर्ष झालं जोडलेली आहे. स्वयं शिक्षण प्रयोग संस्था ही 7 राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्यामध्ये काम करते. संस्था हे महिला सक्षमीकरणासाठी काम करते. महिलांना शेती आहे, सामाजिक विषय, आरोग्य आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम करण्याचं काम करते. सध्या आम्ही शेती क्षेत्रामध्ये महिलांच्या पुढाकारातून, कारण महिला स्वतः सक्षम झाल्या, त्यांचं कुटुंब सुधारणा झाली आणि त्या समाजासोबत काम करायला लागल्या. पण आत्ता जसं आपण बघतात की अलीकडच्या काळामध्ये की कॅश क्रॉप प्रमाणात शेती जास्त होत आहे. बरोबर. कारण पैशाचं पीक येतं पण कुटुंबाची जी अन्न सुरक्षा आहे तर हे कुटुंबाची अन्न सुरक्षा होत नाही. आणि कुटुंबाची अन्न सुरक्षा करण्यासाठी शेतातच पिकवावं लागतं तरच खायला मिळतं. म्हणून मग आम्ही, कारण संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही महिलांच्या सोबत गेलो आणि महिलांच्या सोबत राहत असताना सुद्धा, कारण सकाळी आम्ही महिलांसोबत गावात 10 वाजता पण मीटिंग करायची आणि संध्याकाळी 6 पर्यंत पण महिलांची वाट बघितली तर महिला शेतीत काम करत होत्या. पण महिलांना शेतकरी म्हणून कुणी म्हणत नव्हतं. महिलांना हे मजुरीसारखंच मजूरदार म्हणून काम करावं लागत होतं. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जर समजा आज पण बघतात कृषी प्रदर्शनमध्ये शेतकरी महिला म्हणून खूप कमी आहेत, पण पुरुष ज्या शेतकरी म्हणून ओळखलं जायचं. मग म्हणून आम्ही संस्थेने ठरवलं की आपल्याला शेतकरी महिलांसोबत काम करायचं आहे आणि महिलांचा निर्णय शेतीमध्ये असायला पाहिजे. कारण आम्ही ज्या वेळेला महिलांच्या सोबत अभ्यास केला आणि महिलांबरोबर चर्चा केली आणि त्यातून असं दिसून आलं की पेरणीमध्ये पुरुषांचा निर्णय आहे. कारण पेरणीमध्ये जर महिलांचा निर्णय असेल तर घरी खायला जे लागणार आहे तर ते खायला कुठंतरी मिळेल. म्हणून आम्ही मग महिलांचा निर्णय पेरणीमध्ये कसं घेता येईल आणि रब्बी आणि खरीप मधले जे पीक आहेत तर हे पीक शेतामध्ये कसं पिकवता येईल. सुरुवातीला आम्ही 10 गुंठ्यापासून सुरुवात केली. सेंद्रिय पद्धतीने शेती करायला चालू केली. कारण सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी खूप सोपं आहे, आपल्याच शेतामधलं आहे. कारण शेती करायचं म्हणजे शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून जनावरं पण पाहिजेच, दूध व्यवसाय पण पाहिजेत आणि दुधाला सोबत जनावरं पाहिजे. तर हे करत असताना कारण कसं करायला पाहिजे हे महिलांना संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं. त्यांच्या अभ्यासली काढले की ज्या ठिकाणी चांगला व्यवसाय, चांगली सेंद्रिय शेती करतात तिथं, आणि त्यातून मग आम्ही महिलांच्या सोबत डायरेक्ट त्यांच्या शेतावर जाऊन त्यांची शेती शाळा असेल, त्यांच्याबरोबर डेमो असतील, दशपर्णी अर्क कसा बनवायचा, निंबोळी अर्क कसा बनवायचा, गांडूळ खत कसा तयार करायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि त्या माध्यमातून आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 1 लाख महिला 1 एकर मॉडेल म्हणजे 1 एकरमध्ये रब्बी आणि खरीप मधले जवळपास आम्ही 36 प्रकारचं धान्य, भाजीपाला आणि जनावराला लागणारं सुद्धा चारा त्याच्यामध्ये उत्पादन व्हायला पाहिजे. आणि ते धान्य जर पिकलं तर कुटुंबाची, कारण हे महिलांना करून घेण्याच्या पाठीमागटला अजूनही पण उद्देश होता की महिला जसं शेतात काम करते तसं घरचं नियोजन सुद्धा महिलाच करते. कारण 1 वर्षभरामध्ये डाळ किती लागते, तांदूळ किती लागतं, गहू किती लागतं, ज्वारी किती लागतं हे सगळं महिलांना माहीत आहे. आणि म्हणून महिला एक कुटुंबाचं व्यवस्थापन करणारी आहे. तर जर समजा शेतीमध्ये जर तिचा निर्णय असेल आणि शेतीतलं जर ती पिकवलं तर वर्षभरामध्ये कुटुंबाचं सुरक्षा होईल. एक तर कुटुंबाची अन्न सुरक्षा होईल, बचत घराचं नियोजन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. महिलांनी स्वतः 1 एकरमध्ये हे सगळं लागणारं धान्य जर घेतलं तर चांगल्या प्रकारे त्यांच्या घरात व्यवस्थित वर्षाचं नियोजन होऊ शकतं. अन्नाचं, पालेभाज्यांचं, कडधान्यांचं आणि सगळ्यात जास्त शरीराला आत्ताची काळाची गरज आहे. कडधान्य हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे 1 एकर मॉडेल सगळ्यात जास्तीत जास्त महिलांनी करावं. आणि सगळ्यात जर इतर महिलांना जर तुमच्यासोबत काम करत असलं, जर हे जर बघायचं असेल तर तुमचा संपर्क नंबर सांगा. आमचा संपर्क नंबर याच्यावरती आहे सर, 9423 380 697.
हा नंबर आहे मॅडम हा नंबर अजून एकदा सांगा. 9423 380 697. ओके, धन्यवाद. ज्यावेळेला आम्ही शेती संदर्भात काम करायला सुरुवात केली आणि महिलांनी शेतीतलं उत्पन्न घ्यायला सुरू केले. उत्पन्न आलं पण त्याला मार्केट काय करायला पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतंय की 2017 ह्या दरम्यान प्रशांत नारनवरे सर कलेक्टर होते आणि सरांनी 15,000 शेतकरी गट स्थापन केले आणि त्यातून 52 कंपन्या स्थापन केल्या. पण त्या सगळ्या पुरुषांच्या होत्या, महिलांची कंपनी नव्हती. आणि आम्हाला नेहमी वाटायचं की आम्ही एक शेतकरी म्हणून महिला पुढे आलात, महिला काम करतात, पण आमची कुठेतरी कंपनी असायला पाहिजे. आणि मग स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेनं ठरवलं की आपल्याला महिलांच्या कंपन्या स्थापन करायच्या. विजयलक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनी ही पहिली कंपनी आम्ही मार्च 2017ला स्थापन केली. मंजेरी सखी प्रोड्युसर कंपनी पण मार्चमध्ये 2017ला स्थापन केली. आणि आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 महिलांच्या कंपन्या आहेत. आम्ही ह्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याचा माल सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला तो खरेदी करतात आणि त्याला प्रोसेस करून विक्री करतात. मग त्याच्यामध्ये डाळी आहेत, तूप आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत, म्हणजे सर्व प्रकारचे असे ती वस्तू आहेत. सर्व प्रोडक्ट्स आहेत, सर्व प्रोडक्ट जे घरी लागतात ते सगळे प्रोडक्ट्स आहेत. चटण्या, शेवया, पापड, लोणचं, ते बघा तिथं आहे ना सगळं. सगळ्या प्रकारच्या. ओके ओके, धन्यवाद. तर हे संस्थेच्या माध्यमातून करतात आणि जवळपास संस्था हे शेती क्षेत्रामध्ये 1 लाख महिलांसोबत काम करते. पण सध्या 3 लाख महिला नेटवर्कमध्ये आहेत आणि त्या आज महिला सक्षम झालेल्या आहेत आणि त्या महिला स्वतःचं करून इतरांना पण शिकवतात. आणि इतर कारण हा अनुभव फक्त आमच्या पुरताच आम्ही मर्यादित न ठेवता, कारण एक ग्रामीण भागातल्या महिला त्या स्वतः शिकून इतरांना शिकवतात. तर हा जो प्रवास आहे तो फक्त आपल्या गावापुरता, तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता न मर्यादित ठेवता राज्यात, इतर दुसऱ्या राज्यामध्ये आणि दुसऱ्या देशामध्ये सुद्धा महिलांनी जाऊन तिथं आपलं काम केलेल्याची मांडणी केली आणि तिथलं शिकून येऊन आमच्याकडे आम्ही काम करण्याचं हे केलेलं आहे. मी माझा थोडा स्वतःचा प्रवास सांगते की मला आत्तापर्यंत संस्थेच्या माध्यमातून जवळपास 2007 ते 2024 पर्यंत 17 देशात जाण्याची संधी मिळाली आणि ह्या संधी फक्त संस्थेने दिली आहे. आणि तिथं जाऊन आपल्याला जे कार्य करायचं आहे ते काम आपण व्यवस्थितपणे कसं करता येईल ह्याचे मार्गदर्शन आणि माहिती दिल्यामुळे आम्ही आज हे करू शकलात. धन्यवाद. ओके, धन्यवाद. माझं नाव रोहित आलटे आहे. कृषी महाविद्यालय आळणीगड पाटी इथला विद्यार्थी आहे. बरोबर. आम्ही फायनल इयरचे विद्यार्थी आहोत. आम्हाला मॉड्यूल म्हणून असा प्रोजेक्ट असतो फायनल इयर. त्यात आम्ही वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत हे तयार केलेलं आहे. तर हे गांडूळ खताचा खूप फायदा आहे. ऑर्गॅनिक आहे. काय फायदा आहे? फायदे हे आहेत की पांढऱ्या मुळा जे आहेत झाडातील त्याची वाढ होते आणि जे सॉईलचा टेक्स्चर आहे ते पोरस होतं. म्हणजे जे हवाचा जे फ्लो आहे जे मातीत होणार आहे हे त्याला एरिएशन म्हणतात. प्रॉपर फ्लो होतं आणि प्लांटची ग्रोथ होते. हेच खत का वापरायचं सांग? ऑर्गॅनिक आहे सर, याचे काही डिसएडव्हान्टेज नाही. बरोबर. आणि म्हणजे कोणाला असं घरी सुद्धा बनवा येतं, शेतात सुद्धा बनवा येतं. बरोबर. हे किती पुष्ण पॅक आहे का तुमच्याकडे? सर 1 किलो, 5 किलो, 3 1 किलोची किती प्राइस आहे? 1 किलो 20 रुपयाला, 5 किलोची 100 रुपयाला आणि 3 किलोची 60 रुपये. जर हे कुणाला मागवायचं असलं कुठल्या मोठ्या शेतकऱ्याला तर संपर्क नंबर सांग. 76 66 28 48 08 ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. नंबर परत एकदा सांग. 76 66 28 48 08.
सदरचा स्टॉल हा कृषी महोत्सव धाराशिव येथे निवडणूक विभागातर्फे जनजागृतीसाठी लावला आहे. यामध्ये मतदारांना EVM मशीनद्वारे मतदान कसे करायचे त्याची माहिती दिली जाते. तसेच यावेळेस VVPAT ही नवीन मशीन आलेली आहे. VVPAT म्हणजे पूर्वी फक्त कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट असायचं. बरोबर. आता VVPAT आले. आपण जे ज्याला मतदान दिलं त्याची आपल्यालाच त्यात खात्री करता येते VVPAT मशीनमध्ये. तर ती मतदान ज्या ठिकाणी जे आपण कक्ष बनलेला असतो त्या ठिकाणी बॅलेट युनिटवर आपण ज्या कोणाही XYZ उमेदवाराला मतदान दिले तर त्याची खात्री त्याच चेंबरमध्ये करायची. त्यात 7 सेकंदासाठी आपण मतदान केल्याची चिठ्ठी आपल्याला मतदान करणाऱ्याला दिसेल आणि 7 सेकंदानंतर VVPATच्या सीलबंद ड्रममध्ये ती चिठ्ठी पडेल आणि त्यानंतरच बीपचा आवाज येईल. त्यानंतर त्यावेळीच मतदान कंप्लीट झालं असं समजण्यात येईल आणि नंतर पुन्हा दुसऱ्या मतदाराला मतदान करता येईल.